नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पाहून दुर्लक्ष करू नका. तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकलात तर भाग्यवान ठराल. स्वामी म्हणतात, बाळा, जीवनात वेळ कशीही असो, वाईट किंवा चांगली, ती नक्कीच बदलते. पण चांगल्या वेळेत वाईट कधीही काम करू नका, जेणेकरून वाईट वेळेत तुमची जवळची लोक सोडून जातील. आयुष्यातील सगळ्यात मोठा गुन्हा हा आहे की तुमच्यामुळे एखाद्याच्या डोळ्यात पाणी येते, आणि आयुष्यातील सगळ्यात मोठे यश म्हणजे तुमच्यामुळे कोणाचा तर चेहरा आनंदित होणे. तुमच्यासाठी देवाने तळहातावर नशिबाच्या रेषा तर दिल्यात, पण विसरू नका की त्यांचा रंग त्यांचा स्वतःनेच भरायचा असतो. जीवनात अडचणी या त्यालाच येतात जे कष्ट करण्याची तयारी ठेवतात. जी व्यक्ती नेहमी जबाबदारी उचलायला तयार असते आणि जबाबदारी घेणाऱ्यांना स्वामी कधीच हरवत नाहीत. स्वामींचा त्यांना सदैव आशीर्वाद असतो. तुम्हालाही स्वामींचा आशीर्वाद आहे, पण स्वामींची एक इच्छा आहे की तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा. पाहूयात कोण कोण स्वामींची ही इच्छा पूर्ण करेल. बाळा, आयुष्यात आपल्याला कोणाची तरी सोबत ही हवी असते. कधी मैत्री हवी असते, तर कधी प्रेम हवे असते. प्रेमाची साथ कधीही तुटते, पण मैत्री मात्र चिरकालीन असते. जीवन म्हणजे पत्त्यांचा खेळ असतो. चांगली पाने मिळणे हे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणे यावर आपले यश अवलंबून असते. समस्या ही कापसाने भरलेल्या बागासारखी असते. जे तिच्याकडे फक्त बघतात त्यांना ती जड वाटते, पण जे तिला हाताळतात त्यांनाच वास्तव कळते. जीवनात दोनच मित्र कमवा. एक म्हणजे श्रीकृष्णासारखा, जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल, आणि दुसरा कर्णासारखा, जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल. अरे, जीवन हे कोणासाठीच थांबत नाही. फक्त जीवन जगण्याची कारणं बदलतात, पण सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत. काही प्रश्न ही सोडून दिले की आपोआपच सुटतात. जीवन म्हणजे काय, तर कधी स्वतःलाच फोन लावून बघा, लागणार नाही. तो व्यस्त दाखवेल. जगात आपल्याकडे सर्वांसाठीच वेळ आहे, पण स्वतःसाठी मात्र आपण व्यस्त आहोत. जीवनात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय आपल्यांना चांगल्या दिवसाची गरज कळत नाही, आणि चांगल्या दिवसाची आपल्याला किंमत समजत नाही. जीवनात प्रश्नांची चांदी अशी होऊन जाते की उत्तरांनाच प्रश्न पडतो. मनालाही समजत नाही की मग रडावे, रडत बसावे की हसत रडावे. म्हणून कधीच स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांचा वापर करू नका, आणि स्वतःचा वापर कुणाला करू देऊ नका. आयुष्य हे असंच जगायचं असतं. आपल्याकडे जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा जे आहे त्याचा सुयोग्य वापर करा, मग जग आपोआप सुंदर बनतं. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ असतो. चांगली पाने मिळणे हे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणे यावर आपले यश अवलंबून असते. आयुष्यात काय करायचे हे ठरविण्यात वेळ वाया घालवू नका, नाहीतर तुमचे काय करायचे हे तीच वेळ ठरवेल. विचार करण्यासाठी वेळ द्या, पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की विचार करणे थांबवा आणि स्वतःला कार्यात झोकून द्या. आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो, माशाप्रमाणे समुद्रात पोहायला शिकलो, पण जमिनीवर माणसासारखे वागायला शिकलो का कधी, याचाही विचार करा. दुसऱ्याचे ओझे उतरवण्यासाठी जेव्हा तुम्ही पुढे होता, तेव्हा तुमचे ओझे पूर्वीपेक्षा हलके होऊन जाते, हे नेहमी लक्षात ठेवा. कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून त्याच्या भविष्याची टर उडवू नका, कारण वेळ हा कधीच कोणाचा कायम राहत नसतो. काळ हा इतका ताकदवान आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिऱ्यात बदलत असतो. त्यामुळे कोणाचाही मजाक करू नका. तुम्हीही सहमत असाल तर होय स्वामी आई, मी सहमत आहे अशी कमेंट करा. बाळा, नाती जपली की सगळंच जमतं. हळूहळू का होईना कोणी आपलंसं बनतं. ओळख नसली
तरी साथ देऊन जातं. मैत्रीचं नातं आयुष्यात खूप काही शिकवून जातं. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूपच संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा. कारण देव संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये संघर्ष करण्याची क्षमता असते. जीवनात कधीही या 3 प्रकारच्या लोकांना कधीच विसरायचे नाहीत, कारण त्यांचा तुमच्या जीवनावरती खूप परिणाम घडून येत असतो. एक म्हणजे ज्यांनी तुम्हाला तुमच्या अडचणीच्या वेळी मदत केली, दुसरा ज्यांनी तुमच्या अडचणीच्या वेळी पळ काढला आणि तिसरा ज्यांनी तुम्हाला अडचणीत आणले. या लोकांना कधीही विसरू नका, कारण कोणाला समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्येच खरी परीक्षा असते. कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणाच लागतो. आयुष्य हे असंच जगायचं असतं. आपल्याकडे जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा जे आहे त्याचा सुयोग्य वापर करा. जग आपोआप सुंदर बनतं. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणे यावर आपले यश अवलंबून असते. तुम्हालाही जीवनात यश येण्यासाठी स्वामी आई मला यश दे, माझे रक्षण करा अशी कमेंट करा. भाग्यवान ठराल. स्वामी म्हणतात, जीवन जगताना कधीही पुढे पाहून चालावे, कारण पुढे पाहत चालले नाही तर पायात काटे टोचतात, आणि पायात काटे टोचतात म्हणून खाली पाहून चालले तर वाटच चुकते आणि प्रवासाची दिशाच बदलून जाते. कदाचित याला जीवन म्हणतात. आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा. सर्व प्रश्नांची उत्तरे तिथंच मिळतील, कारण तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होतो. कुणाच्याही दुःखाचा अनादर करू नये, कारण प्रत्येकजण हा आपापल्या संकटाशी झगडत असतो. काहींना आपल्या वेदना लपवता येतात तर काहींना नाही. जग हे नेहमी म्हणते, चांगले लोक शोधा आणि वाईट लोकांना सोडा, पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात, लोकांमध्ये चांगले शोधा व वाईट दुर्लक्षित करा. कारण कोणीही सर्व गुण संपन्न जन्माला येत नाही. जेव्हा काही लोक आपली फक्त गरज लागल्यावर आठवण काढतात, तेव्हा वाईट वाटून घेऊ नका. उलट गर्व करा, कारण एका मेणबत्तीची आठवण फक्त अंधार झाल्यावरच येते. गरजेनुसार जीवन जगा, इच्छेनुसार नाही. कारण गरज तर गरिबांचीही पूर्ण होते, पण इच्छा ही श्रीमंत जरी असला तरी अपूर्णच राहते. आपण आपल्या स्वतःबद्दल कधीही वाईट विचार करू नका, कारण देवाने या कामाचा ठेका नातेवाईक आणि शेजाऱ्यांना देऊन ठेवला आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.